एक मुलगी, एक शिक्षक, एक पुस्तक आणि एक पेन्सिल जग बदलू शकते. मलाला युसुफझाई. तिने किशोरावस्थेत असताना तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने लादलेल्या मुलींच्या शिक्षणावरील बंदीच्या विरोधात जाहीरपणे आवाज उठवला. वयाच्या 15व्या वर्षी हत्येच्या प्रयत्नातून तिने बचावली तेव्हा तिने जागतिक लक्ष वेधून घेतले. 2014 मध्ये युसुफझाई आणि कैलाश सत्यार्थी यांना मुलांच्या हक्कांसाठी केलेल्या प्रयत्नांच्या सन्मानार्थ संयुक्तपणे शांततेचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला. मलाला युसुफझाई ही एक स्पष्टवक्ता असलेल्या सामाजिक कार्यकर्त्याची आणि शिक्षिकेची मुलगी होती. ती एक उत्कृष्ट विद्यार्थी होती आणि तिच्या वडिलांनी स्थापन केलेल्या शाळेत शिकत होती. मिंगोरा शहरातील खुशाल गर्ल्स हायस्कूल आणि कॉलेजने तिला त्याच्या मार्गावर चालण्यास प्रोत्साहित केले. 2007 मध्ये तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) ने स्वात खोऱ्यावर आक्रमण केले. मौलाना फजलुल्लाह यांच्या नेतृत्वाखाली TTP ने मुलींच्या शाळा नष्ट करणे किंवा बंद करणे, समाजात कोणत्याही सक्रिय भूमिकेसाठी महिलांना बंदी घालणे आणि आत्मघातकी बॉम्बस्फोट करणे असे कठोर इस्लामी कायदे लादण्यास सुरुवात केली. युसुफझाई आणि तिचे कुटुंब त्यांच्या सुरक्षेसाठी या भागातून पळून गेले, परंतु तणाव आणि हिंसाचार कमी झाल्यावर ते परत आले. परत आल्यावर मलालाने मुलींच्या शिक्षणाच्या हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्णय घेतला. तिने BBC उर्दूसाठी एका छद नावाने ब्लॉग लिहिला, ज्यात तिने तालिबानी दडपशाहीबद्दल लिहिले. सप्टेंबर 2008 रोजी जेव्हा युसुफझाई 11 वर्षांची होती, तेव्हा तिचे वडील तिला शाळा बंद करण्याच्या निषेधार्थ पेशावरमधील स्थानिक प्रेस क्लबमध्ये घेऊन गेले आणि तिने तिचे पहिले भाषण दिले. तालिबानने माझा शिक्षणाचा मूलभूत अधिकार काढून घेण्याचे धाडस कसे केले? तिचे भाषण संपूर्ण पाकिस्तानात प्रसिद्ध झाले. 2008च्या अखेरीस TTP ने जाहीर केले की स्वातमधील मुलींच्या सर्व शाळा 15 जानेवारी 2009 रोजी बंद केल्या जातील. ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनने BBC, TTPच्या राजवटीत जगणे कसे असते याबद्दल त्यांच्यासाठी ब्लॉग लिहू शकेल अशा एखाद्याच्या शोधात युसुफझाईच्या वडिलांशी संपर्क साधला. गुल मकाई या नावाने युसुफझाईने तिच्या दैनंदिन जीवनाबद्दल BBC उर्दूसाठी नियमित नोंदी लिहायला सुरुवात केली. दरम्यान TTP ने स्वातमधील मुलींच्या सर्व शाळा बंद केल्या आणि त्यापैकी 100हून अधिक शाळा उडवल्या. फेब्रुवारी 2009 मध्ये मलाला युसुफझाई पहिल्यांदा दूरदर्शनवर दिसली. पाकिस्तानी पत्रकार आणि चर्चा कार्यक्रमाचे सूत्रसंचालक हमीद मीर यांनी तिच्याशी पाकिस्तानातील चालू घडामोडींच्या कार्यक्रम कॅपिटल टॉकमध्ये मुलाखत घेतली. या मुलाखतीत युसुफझाईने तालिबानच्या अत्याचारांविरुद्ध आवाज उठवला आणि मुलींच्या शिक्षणाच्या हक्कांसाठी लढण्याचे वचन दिले. युसुफझाईची मुलाखत संपूर्ण पाकिस्तानात आणि जगभरात प्रसारित झाली. तिच्या धैर्याने आणि दृढनिश्चयाने अनेकांना प्रेरित केले. फेब्रुवारीच्या उत्तरार्धात TTP ने संपूर्ण पाकिस्तानात वाढणाऱ्या टीकेला प्रतिसाद देत शस्त्रसंधीसाठी सहमती दर्शवली. या शस्त्रसंधीनुसार मुलींवरील निर्बंध उठवले गेले आणि त्यांना शाळेत जाण्याची परवानगी देण्यात आली. तथापि ही शस्त्रसंधी फार काळ टिकली नाही. मे महिन्यात हिंसाचार पुन्हा सुरू झाला आणि पाकिस्तानी सैन्य TTPला बाहेर काढण्यात यशस्वी होईपर्यंत युसुफझाई कुटुंबाला स्वातच्या बाहेर आश्रय घेण्यास भाग पाडले गेले. 2009च्या सुरुवातीला द न्यूयॉर्क टाइम्सचे वार्ताहर ॲडम एलिक यांनी युसुफझाई यांच्यासोबत क्लास डिसमिस हा शालेय बंदबद्दलचा 13 मिनिटांचा माहितीपट तयार केला. एलिकने तिच्यासोबत अस्कुलगर्ल्स ओडिसी नावाचा दुसरा चित्रपट बनवला. न्यूयॉर्क टाइम्सने 2009 मध्ये दोन्ही चित्रपट त्यांच्या संकेतस्थळावर प्रकाशित केले. त्या उन्हाळ्यात युसुफझाईने अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील USचे विशेष दूत रिचर्ड होलब्रुक यांची भेट घेतली आणि पाकिस्तानातील मुलींच्या शिक्षणाच्या संरक्षणासाठी तिच्या प्रयत्नांमध्ये मदत करण्यास सांगितले. ऑक्टोबर 2011 मध्ये मानवाधिकार कार्यकर्ते डेस्मंड तुतू यांनी तिला आंतरराष्ट्रीय बाल शांतता पुरस्कारासाठी नामांकित केले होते. हा पुरस्कार जगभरातील बाल अधिकारांसाठी लढणाऱ्या तरुणांना दिला जातो. युसुफझाईला या पुरस्कारासाठी नामांकित केले जाणे ही तिच्या कामगिरीची एक मोठी पावती होती. त्याच वर्षी डिसेंबरमध्ये तिला पाकिस्तानचा पहिला राष्ट्रीय युवा शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार पाकिस्तानातील तरुणांना दिले जाते जे शांतता आणि समज वाढवण्यासाठी काम करतात. युसुफझाईला हा पुरस्कार मिळणे ही तिच्या देशाच्या लोकांकडून तिच्या कार्याला मिळालेली पावती होती. युसुफझाईला तिच्या सक्रियतेसाठी अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले आहेत. 9 ऑक्टोबर 2012 रोजी ती शाळेतून घरी जात असताना TTPच्या बंदूकधारी व्यक्तीने युसुफझाईच्या डोक्यात गोळी मारली. तिला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची जबाबदारी फजलुल्लाह आणि TTPने घेतली. या हल्ल्यातून ती बचावली आणि तिला शस्त्रक्रियेसाठी पेशावरहून इंग्लंडमधील बर्मिंगहॅमला नेण्यात आले. या घटनेमुळे निदर्शने झाली आणि तिचे कारण जगभरात मांडले गेले.
जागतिक शिक्षणासाठी संयुक्त राष्ट्रांचे विशेष दूत गॉर्डन ब्राउन यांनी 2015 पर्यंत जगभरातील सर्व मुलांना शाळेत परत येण्याचे आवाहन करणारी याचिका सादर केली. त्या याचिकेमुळे पाकिस्तानच्या पहिल्या शिक्षण हक्क विधेयकाला मान्यता मिळाली. मलाला युसुफझाईने 2012 मध्ये तालिबानच्या गोळीबारातून बरे झाल्यानंतर ती तिच्या कुटुंबासोबत बर्मिंगहॅम, इंग्लंडला स्थायिक झाली. तिथे ती तिच्या अभ्यासाकडे आणि मुलींच्या शिक्षणाच्या हक्कांसाठीच्या कार्याकडे परतली. गोळी लागल्यानंतर प्रथमच तिने 12 जुलै 2013 रोजी तिच्या 16व्या वाढदिवशी सार्वजनिकरित्या हजेरी लावली आणि न्यूयॉर्क शहरातील संयुक्त राष्ट्रांमध्ये 500 प्रेक्षकांना संबोधित केले. या भाषणात तिने जगभरातील मुलींच्या शिक्षणाच्या हक्कांसाठी आवाज उठवला. तिच्या अनेक पुरस्कारांपैकी 2013 मध्ये युसुफझाईने दर 5 वर्षांनी दिला जाणारा संयुक्त राष्ट्र मानवाधिकार पुरस्कार जिंकला. 2013 मध्ये तिला टाइम मासिकाच्या सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक म्हणून नाव देण्यात आले आणि त्या अंकासाठी छापण्यात आलेल्या 7 मुखपृष्ठांपैकी एकावर ती दिसली. मलाला युसुफझाईने द संडे टाइम्सच्या परदेशी बातमीदार क्रिस्टिना लॅम्बोसोबत आय एम मलाला द गर्ल हू स्टड अप फॉर एज्युकेशन अँड वॉज शॉट बाय द तालिबान हे आत्मचरित्र लिहिले. तिने तिच्या बालपणावर आधारित मलाला मॅजिक पेन्सिल हे चित्रपुस्तिका देखील लिहिली. तिच्या कार्यासाठी तिला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. 2014 मध्ये ती फिलाडेल्फिया येथील नॅशनल कॉन्स्टिट्यूशन सेंटरद्वारे लिबर्टी मेडलची सर्वात तरुण प्राप्तकर्ता ठरली. हा पुरस्कार जगभरातील लोकांच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सार्वजनिक व्यक्तींना प्रदान केला जातो. 2012 मध्ये नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आले होते आणि 2014 मध्ये त्यांनी हा पुरस्कार जिंकला होता. मलाला युसुफझाई ही नोबेल शांतता पुरस्कार मिळवणारी सर्वात तरुण व्यक्ती ठरली. नोबेल पारितोषिक जिंकल्यानंतर युसुफझाईने इंग्लंडमधील शाळेत जाणे सुरू ठेवले. तिने 2020 मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठातून पदवी प्राप्त केली. तिने जगभरातील मानवी हक्कांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी तिच्या वर्धित सार्वजनिक प्रोफाईलचा वापर केला. 2015 मध्ये मलाला फंडाच्या पाठिंब्याने तिने सिरियन गृहयुद्धातील निर्वासितांसाठी लेबनॉनमध्ये मुलींची शाळा उघडली. आपण आपल्या स्वप्नांसाठी लढू शकतो, आपण आपले भविष्य बदलू शकतो आणि आपण जग बदलू शकतो. मलाला युसुफझाई ही एक प्रेरणादायी व्यक्ती आहे. त्यांच्या धैर्याने आणि दृढनिश्चयाने त्यांनी जगाला दाखवून दिले आहे की कोणत्याही आव्हानांना तोंड देऊनही आपण आपल्या स्वप्नांसाठी लढू शकतो. त्यांच्या कार्यामुळे जगभरातील अनेक मुलींच्या आयुष्यात बदल झाला आहे. मलाला युसुफझाईचे कार्य आपल्या सर्वांना प्रेरणा देणारे आहे. आपणही त्यांच्यासारखे धैर्यवान आणि दृढनिश्चयी असून आपल्या स्वप्नांसाठी लढू शकतो. आपण जगाला एक चांगले ठिकाण बनवण्यासाठी काम करू शकतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. आपले मत कमेंटमध्ये कळवा.